वेळे पहिली चढाई दिली जाते. मित्रांनो पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, सुंदर खेळ पाहिला होता. तो मात्र नो डाऊट यजमान संघाकडून शेवटच्या चढाईमध्ये ज्याने गुणाची कमाई केली तो मात्र सिद्धेश याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला. तर पुन्हा एकदा साजन शिर्केच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहिला होता. तो साजन शिर्के चढाई करता असणार आहे. पहिली चढाई दिली जाते. पहिला गुण दिला जातो का पाहूया. त्याला प्रत्युत्तर असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. कारण गुणाची कमाई करावं लागेल. पहिली चढाई दिली जाते. शतरक्षण असणार आहे. दोन असं आक्रमक खेळ संस्कार म्हणतात जगाचा प्रयत्न, परंतु पहिली चढाई पहिला गुण नो डाऊट यजमान संघाच्या खात्यामध्ये. त्याला प्रत्युत्तर असणार आहे. पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. साजन शिर्केच्या माध्यमातून दुसरी चढाई दिली जाते. गुणाचं पडदे पाहिलं तर निश्चित 1-0 असणार आहे. ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहिला यजमान संघाने. पुन्हा एकदा रनिंग अँड टचचा दावा असणार आहे. सक्सेसफुल चढाई पाहिली कालच्या दिवसामध्ये. अभिजित फुटरच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला होता आणि पूर्णपणे संघाला कंट्रोल करण्याचं काम केलं होतं. ते मात्र किरण जाधवच्या माध्यमातून. किरण जाधव मैदानाच्या बाहेर असला तर माइंड गेम खेळला जातोय. तो मात्र नो डाऊट याच्यामध्ये शंकाच नसणार आहे. यजमान संघाकरता पुन्हा एकदा पाहिलं तर संकुलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. संस्कारच्या माध्यमातून चढाई दिली जाते. वैयक्तिक दुसरी चढाई असणार आहे. कारण गुणाचं पडदं पाहिलं तर 1-1 चालू असलेला सामना ही देखील एफटी चढाई असणार आहे. त्याला प्रत्युत्तर दिलं जाते. पुन्हा साजनच्या माध्यमातून ज्याने कालच्या दिवसामध्ये सुरेख खेळ केला होता तो साजन चढाई करता असणार आहे. गुणाचं पडदं पाहिलं तर निश्चितच जड असणार आहे. आक्रमक खेळ जातो का पाहूया. बरोबर हा सामना संपल्यानंतर एक प्रेक्षणीय सामना बरोबर मुलींचा प्रेक्षणीय सामना होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नंतरच आपण अंतिम सामन्याच्या दिवशी जाणार आहोत. त्याची देखील नोंद घेतली जाईल. बरोबर पहिला पुकार असणार आहे. मुलींच्या सामन्याकरता दोन्ही संघांनी बरोबर सज्ज राहायचं आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. संकुलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. संस्कारात थांबल्यानंतर संकुल चढाई करतात. ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता यजमान संघाकरता चढाई करतात. ही देखील एफटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. नो डाऊट पुन्हा एकदा पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून भीम संघाची वेळ या संघाकडून जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा चढाई दिली जाते. जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. वैयक्तिक पहिली चढाई दिली जाईल. कारण गुणाचं पडदं पाहिलं तर निश्चितच जड असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. कमबॅक खेळ करावा लागेल. गणाची कमाई करावी लागणार आहे. अतिशय सुरेख चढाई असणार आहे. लेफ्ट हँड राईट मध्ये खेळतोय. गुणाची कमाई करली जाते का पाहूया. ही देखील एमटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर थर्ड रेड 2-8ची चढाई संकुलच्या माध्यमातून चढाई थांबल्यानंतर संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. एक इव्हेंट आल्यानंतर यजमान संघाकडून ज्याने पहिल्या चढाईमध्ये पहिला गुण टिपला तोच चढाईपुढे चढाई करता असणार आहे. संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ज्याने कालच्या मध्ये अतिशय सुरेख चढाई आहे. कमबॅक चढाई पाहिली. एका गुणाची कमाई पाहिली. पुढे संघामध्ये भर पडते. पुन्हा एकदा पाहिलं तर थर्ड रेड साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई असणार आहे. 2-8ची चढाई असणार आहे. आक्रमक खेळ केला जातो का पाहूया. पुढे संघ पाहिली तर पुन्हा एकदा साजनला जगण्याचा प्रयत्न, परंतु एका गुणाची कमाई केली जाते. गुण संघामध्ये भर पडते. त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. एक इव्हेंट असणार आहे. ज्याने 2 गुणाची कमाई केली आजच्या सत्रामध्ये. कालच्या सत्रात देखील त्याचा चांगला खेळ पाहिला होता. तर यजमान संघाकरता ही देखील एफटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. साजन शिर्केच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई असणार आहे. वैयक्तिक या सामन्यातली दुसरी चढाई दिली जाते. चौथी चढाई असणार आहे. अतिशय सुरेख चढाई असणार आहे. गुणाचं कमाई पाहिलं तर 2-2 चालू असलेला सामना असणार आहे. आक्रमक खेळ आक्रमक टॅकल दिला तो का पाहूया. ही देखील एफटी चढाई दिली जाते का पाहूया. ही देखील एफटी चढाई असणार आहे. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. संकुलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. अतिशय सुरेख चढाई. पुन्हा ही देखील एका गुणात चढाईचा पण टाइम वगैरे मला दोन येतील. महाकाली साऊंडचे टँगुलीचे
जाऊया. साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई येणार आहे. गुणाचं पर्यंत पाहिलं तर 3-1, अजूनही पाहिले तर यजमान संघाकडे एका गुणाची बळी जाणार आहे. पुन्हा एकदा सुरेख चढाई पाहिली. रन मध्ये टच मारण्याचा दावा असणार आहे. सक्सेसफुल दावा असणार आहे. एका गुणाची कमाई पाहिली. गुणसंख्या पाहिली तर 3-3. पुन्हा एकदा संस्कारच्या माध्यमातून चढाई केली जाते. वैद्यत पाहिली तर तिसरी चढाई येणार आहे. 2 गुणाची कमाई केली ते एक युवा टॅलेंट संस्कारच्या माध्यमातून चढाई येणार आहे. लेफ्ट हँड राईट मध्ये चढाई पाहतोय. यजमान संघाकडून एक उगवता तयार असणार आहे मित्रांनो. ही देखील एमटी चढाई दिली जाते का पाहूया. नो डाऊट एमटी चढाई दिली जाते. प्रत्युत्तर दिली जाते. पुन्हा एकदा वारंवार चढाई मात्र साजन शिर्केच्या माध्यमातून पुन्हा चढाई येणार आहे. लेफ्ट हँड राईट मध्ये पुन्हा एकदा एक चूक केली जाते. एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडते. गुणसंख्या पाहिली तर 3-4. पुन्हा एकदा चढाई जातात. संकुलच्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक दुसरी चढाई येणार आहे. खेळ मात्र उंचावा लागेल. पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला तोच चढाई करतात. संकुलच्या माध्यमातून चढाई दिली जाते. खेळ मात्र उंचावा लागेल. एक युवा टॅलेंट नंतर आता मात्र संकुलला धकलले जाते. एक सांघिक टॅकल पाहिजे. पुन्हा एकदा सामन्या दिशेत जाऊया. आक्रमक खेळ का पाहूया. पुन्हा एकदा चढाई करतात. साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिली तर 4थी चढाई येणार आहे. ज्याने कमबॅक खेळ केला आपल्या संघाकडे गुणफलक पाहिले तर 3-5 असणार आहे. आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. सुरेख चढाई दिली जाईल. पण गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही 2 गुणाची पडत असणार आहे. नो डाऊट संघ पाहिला तर भीम संघर्ष वेळी या संघाने कमबॅक खेळ करावा लागेल. देखील एमटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिले जाते. संस्कारच्या माध्यमातून प्रत्युत्तर असणार आहे. एक युवा टॅलेंट आहे ज्याने या सामन्यामध्ये 2 गुणाची कमाई सक्सेसफुल 2 गुण प्राप्त केले आपल्या संघाकरता. यजमान संघाकरता तो चढाईमध्ये चढाई करत असणार आहे. आक्रमक खेळ असणार आहे. आक्रमक चढाई दिली जाते का पाहिजे. अतिशय सुरेख चढाई आहे. नो डाऊट एका गुणाची कमाई करते. ऑप्शन टाइम असणार आहे. एस कॅरम डेज राईट. याची दोन्ही संघाचे संगणक संघ व्यवस्थापक आपण नोंद घ्यायचे आहे. पुन्हा एकदा चढाई दिली जाईल. नो डाऊट चढाई असणार आहे. साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई दिली जाते. वैयक्तिक पाहिली तर या सामन्याची त्याची दुसरी चढाई येणार आहे. 4थी 5वी चढाई येणार आहे. ज्याने 2 गुणाची कमाई केली तो साजन शिर्के चढाई करता असणार आहे. आक्रमक चढाई अतिशय सुरेख चढाई पाहिली तर एका गुणाची कमाई पाहिली. गुणसंख्येमध्ये निश्चितच भर पडेल. गुणसंख्या 6-4. पुन्हा एकदा संस्कारच्या माध्यमातून चढाई दिली जाते. वैयक्तिक पाहिली तर या सामन्यातली 4थी चढाई येणार आहे. ज्याच्या खात्यामध्ये 3 गुणाची कमाई सक्सेसफुल चढाई केली तोच चढाईपुढे चढाई एक वाट्याला येणार आहे. यजमान संघाकरता चढाई येणार आहे. ही देखील एमटी चढाई. ही देखील एमटी चढाई दिली जाते का पाहूया. गुणाचा पडदा निश्चितच चढ असणार आहे. कमबॅक खेळ करावं लागेल. कडेमी कव्हर रचावं लागणार आहे. पलटवार द्यावे लागेल. ते मात्र नो डाऊट जी के या संघाकरता त्याला प्रत्युत्तर असणार आहे. पुन्हा एकदा साजन शिर्केच्या माध्यमातून पुन्हा प्रत्युत्तर दिलं जाते. फर्स्ट मध्ये खेळ असणार आहे. शेवटच्या क्षणामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याची देखील लोक घेतली जाईल. परंतु पाहिलं तर ग्रामस्थ क्रीडा मंडळ बोर्ड आयोजित केलेली भव्य दिव्य ही खुलागट कबड्डी स्पर्धा शेवटच्या क्षणामध्ये निश्चितच कुठला संघ या चषकावरती नाव करण्याकरता एक पाऊल पुढे टाकलं जाईल याची देखील नोंद घेतली जाईल. मित्रांनो या स्पर्धेकरता दाखल होतात चिपुंदर ते गोलंदाज अक्षयची पवार दाखल होतात. त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक समालोचना दिशेने यायचं आहे. चढाई दिली जाते. विजित फुटकच्या माध्यमातून चढाई येणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर साजन शिर्केच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाते. वैयक्तिक पाहिली तर या सामन्यातली त्याच्या खात्यामध्ये 3 गुणाची कमाईचा तोच साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई येणार आहे. सुरेख चढाई दिली जाते का पाहूया. ही देखील एमटी चढाई येणार आहे. कारण गुणाचा पडदा निश्चितच चढ असणार आहे. 4-6. अजूनही पाहिले तर या सामन्यामध्ये कमबॅक खेळ करावा लागेल. गणिमी काजवा रचावं लागेल. 2-8 चढाई येणार आहे. संस्कारच्या माध्यमातून चढाई ज्याने पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुरेख खेळ केला. संस्कारने आपल्या संघाला विजय प्राप्त केला तोच युवा टॅलेंट असणार आहे. ग्रामस्थ पडपणी संघाचा एक
मधून चढाई दिली जाते लेफ्ट हँड राईट मध्ये खेळतोय डूब अंडाची चढाई येणार आहे खेळ मात्र उंचावा लागेल अतिशय सुरेख चढाई आहे एका गुणाची कमाई करते कमबॅक केले जाते आपल्या संघाकरता गुण संख्या 6-5 पुन्हा डूब अंडाची चढाई येणार आहे जर्सी क्रमांक 7 च्या मध्येतून चढाई दिली जाते आक्रमक खेळ दिला तर का पाहूया सुरेख चढाई येणार आहे फुटबॉल तरी पाहिलं तर बोनस तिकीट ऑफ असताना चढाई येणार आहे आक्रमक खेळ आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया लेफ्ट हँड राईट मध्ये एक सांगेल टॅकल पाहिली गुण संख्या 6-6 कमबॅक टॅकल बरोबर हा सामना संपताच महिलांचा प्रेक्षणीय सामना होणार आहे मुलींचा याची देखील लोक घेतले जाईल महिला ताईन करता विनंती आहे तर आपल्या करता खास सामना असणार आहे आम्हाला जोडले जातील या चुकून दल ते गोलंदाज अक्षयजी पवार सर जोडले जातील यांना देखील विनंती असणार आहे आपण पुन्हा इथं पाहिलं तर अभिजित फुटकच्या माध्यमातून चढाई दिली जाईल धन्यवाद लांबे सर खरोखरच या विभागातली या ठिकाणी एक चांगली स्पर्धा आपण पाहतो आणि त्या स्पर्धेतला ही 3 दिवसाची स्पर्धा आणि 3 दिवसाच्या स्पर्धेतला हा एकत्रित असणारा या ठिकाणी या तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा चालू असलेला हा सेमीफायनलचा सामना क्रमांक 2 दुसरा सामना आहे एक बाजूस पाहिलं ना तर या ठिकाणी यजमान संघ आहे ज्या संघाने या संपूर्ण स्पर्धेचं उत्तम प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारचा ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोणपणसोडीचा संघ आहे परंतु ज्यांच्या विरुद्ध जो संघ आहे ना ज्याने याच मैदानावरती माझ्या मते 2 वर्षापूर्वी अंतिम चषकावरती नाव पडलं होतं असाच भीम संघर्ष वेळेचा संघ परंतु या ठिकाणी पहा सौरभला इथे संघटना आहे उजवा मध्यरक्षक सिद्धेशने मात्र या ठिकाणी एका चांगल्या प्रकारची पकड इथे थर्ड रन असणार आहे सिद्धेशच्या माध्यमातून चढाई दिली जाईल ज्याने कालच्या मध्ये शेवटची चढाई होती शेवटच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली होती थर्ड रन असणार आहे डूब अंडाची चढाई दिली जाते कमबॅक खेळ करणं गरजेचं असणार आहे अतिशय सुरेख चढाई असणार आहे कमबॅक खेळ करावा लागेल पुन्हा एकदा अक्षयच्या माध्यमातून सुरेख टॅकल पाहिला टॅकलचा गुण नो डाऊट ही संघर्ष ही या संघाच्या खात्यामध्ये चांगल्या प्रकारची आपण पकड या ठिकाणी पाहिली डावा रक्षक अक्षय गंभीरने मात्र या ठिकाणी पकड केली कारण आज भेळे संघाचा देखील आपण कित्येक मैदानामध्ये खेळ पाहिलेला आहे की ज्यांनी चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळल्या आहेत ज्यांनी चांगल्या स्पर्धा जिंकल्या आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी हाच भीम संघर्ष वेळेचा संघ ज्याच्यातीलच डाव्या शैलीचा अशा पद्धतीचा साहिल गंभीर या ठिकाणी चढाई करते 2-2 अशा प्रकारचं या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाचा गेला छेदण्याकरिता गेला भेदण्याकरिता ही चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते पुन्हा एकदा पाहिलं तर अभिजित फुटकच्या माध्यमातून कालच्या सध्या आपण पाहिलं होतं अक्षय पाहिल्यानंतर कालच्या सुरेख 3 टॅकल पाहिले होते आणि 2 गुण देखील पाहिले होते आपल्या संघाकरता तोच अभिजित फुटक ज्याच्या सौजन्याने आपल्याला दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसात मान करी ज्याच्या माध्यमातून सौजन्याने आकर्षक भेट वस्तू दिली आहे असा अभिजित फुटकच्या माध्यमातून चढाई येणार आहे ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाते नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली आहे परंतु ज्या ठिकाणी सामना थांबला होता ना तिथूनच या ठिकाणी हा सामन्याला सुरुवात झाली परंतु इथे एक पद्धती जर सामन्याला सुरुवात झाली तेव्हा मात्र गुणसंख्या पण पाहिली 0 ने मात्र या ठिकाणी आयुष्याची आणि या ठिकाणी पाहिलं तर या सामन्याची देखील सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर आघाडी मिळवण्यात रीती पाहिजे आहे आता ग्रामस्थ कोणपणसोडे संघ इथे आघाडी मिळवतोय परंतु ज्याच्या अगोदर इथे पंचांचा निर्णय या ठिकाणी पहा ईच 1 पॉइंट दिला जातोय म्हणजेच ज्याची पकड केली तो देखील बाद आहे आणि ज्याने पकड केली तो देखील बाद आहे ईच 1 पॉइंट दिला जातोय दोन्ही संघांना 1-1 गुण या ठिकाणी प्राप्त होतोय निश्चितच अक्षय पाहिलं तर थोडा बेस कमी करायचा आहे हॅलो दोन्ही संघांना एका गुणाची कमाई केल्यानंतर गुणसंख्या पाहिली तर 8-8 निश्चितच कुठल्या संघाची वाट लागेल याची देखील पाहणार आहोत परंतु पाहिलं तर अभिजित फुटकच्या माध्यमातून चढाई दिली जाते आक्रमक खेळ देखील दिला जातो का पाहूया ही देखील एकटी चढाई असणार आहे आणि याच सामन्याकडे पाहिलं तर अशा पद्धतीचा सामना आहे की जेव्हा जेव्हा 2 एकाच ताकदीचे संघ समोर येतील तेव्हा मात्र अशा प्रकारची गुणसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला चांगली सुरुवात केली होती ज्याला रोखण्यामध्ये यश झालेलं आहे तिथे चेन टॅकल केला जात आहे आणि संपूर्ण खेळाडूची या ठिकाणी साथ देते बाद पुन्हा एकदा पाहिलं तर एक वाटले ज्याने कमबॅक खेळ केला कालच्या दिवसामध्ये अच्छा शब्द देखील ज्याने 3 गुणाची कमाई केली तोच चढाई करत असणार आहे
माध्यमातून चढाई येणार आहे. संस्कार आपल्या संघाला निश्चितच चांगले संस्कारच्या विजयाच्या दिशेने दिले जात आहेत. आक्रमक चढाई 2-8 चढाई येणार आहे. शत्रुक्षण पाहिलं तर 2-2 आक्रमक काय घडणार आहे, काय बिघडणार या चढाईमध्ये. अक्षय कमरेच्या माध्यमातून टॅकल, सुरेख टॅकल पाहिला, टॅकलचा गुण नो डाऊट. भीम संघर्ष वेळे या संघाच्या खात्यामध्ये. मी त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी बोलतोय. निश्चितच पुन्हा एकदा अक्षय पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये काय घडलं होतं, काय बिघडलं ते आढावा घेतला ना, तर शेवटची चढाई होती. शेवटच्या चढाईमध्ये ज्याने कमबॅक खेळ केला होता, गुणसंख्या 21-21 4 वाजून 15 मिनिटं झालेला असताना सामना होता. आक्रमक खेळ केला होता. शेवटच्या चढाईमध्ये ज्याने एका गुणाची कमाई केली आणि आपल्या संघाला सेम मार्कर घेऊन आला, तो मात्र सिद्धेश चढाई करतोय. सिद्धेशच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली होती कालच्या दिवसामध्ये. निश्चितच आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा म्हणजेच मी तर म्हणेन की ती एक गुणाची तर लाख निश्चितच पुन्हा एकदा अडीचच्या माध्यमातून चढाई येणार आहे. सब्स्टिट्यूशन दिलं जाते. पुन्हा जबरदस्त अशा प्रकारची या ठिकाणी ही स्पर्धा ज्याच्या केलं आता 9 आणि नवनवीन खेळाडू देखील इथे सामन्यामध्ये आगमन झालेलं आहे. हे आगमन झाल्यानंतर देखील आता याच सामन्याकडे जर पाहिलं तर डाव रचले जात आहेत. हा देखील एक ज्याच्याकडे चांगल्या प्रकारची उंची आहे, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारची ताकद आहे, अशा प्रकारचा बलशाली खेळाडू ज्याला पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं नव्हतं, परंतु हे डावपेच वेगळे आहेत, ज्याला दुसऱ्या हाफमध्ये मैदानामध्ये आणलं जातंय. इथे एका चढाईत नक्कीच इतिहास रचला जाईल. पाहायचा आहे पंचांच्या दिशेने या ठिकाणी निर्णय आहे की ही सुपर हिट होणार की एकापेक्षा जास्त खेळाडू बाद होणार, परंतु या ठिकाणी पाहायचा आहे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. मित्रांनो टाळ्या होऊ देत. एका चढाईत या ठिकाणी 2 गुण प्राप्त केले जात आहेत. 100 ची चढाई येणार आहे. सौरभच्या माध्यमातून अक्षय पाहिलं ना तर इंजर्ड असणार आहे, परंतु गावची स्पर्धा आहे, गावचं मैदान आहे, आपल्याला खेळायचंय आपल्या गावाकरता, असा अडीचच्या माध्यमातून चढाई पाहिली. इंजर्ड असताना देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याची संधी आहे आणि अतिशय सुरेख खेळ देखील पाहिला. आदरणीय सन्माननीय हरेशजी फुटक सरांकडून गणेश करता बरोबर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सरांचं देखील अधिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा सिद्धेशच्या माध्यमातून चढाई येत आहे. कालच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख खेळ केला होता, गोल्डन रेड मानलं जाईल. याच्यामध्ये जर अक्षय कुठली शंका नसणार आहे, कारण का ज्याने चांगला खेळ पाहिला, पलटवार देखील पाहिला सेकंडामध्ये, तो मात्र नो डाऊट संघ असणार आहे ग्रामस्थ पोटबंदर संघ. पुन्हा एकदा सिद्धेशच्या माध्यमातून चढाई दिली, ते काय घडते काय बिघडे, अतिशय सुरेख आदरणीय सन्माननीय. पुन्हा एकदा सिद्धेश करता देखील पारितोषिक आले. आदरणीय सन्माननीय फुटक सरांकडून पारितोषिक असणार आहे 200 रुपयाचं, याची देखील नोंद केली जाईल. की सामन्याचं चित्र कशा पद्धतीने बदलतंय हे देखील आपल्याला पाहायला भेटते. कारण पहिल्या डावात आपण प्रथमतः पाहिलं होतं की याचा भीम संघर्ष वेळे संघाने थोडीशी आघाडी मिळवली होती, परंतु मी सांगितलं होतं की दुसऱ्या मध्ये नशीब कशा प्रकारे बदललं जाईल. तर नशीब अशा पद्धतीने या ठिकाणी बदलत आहे की या ठिकाणी एक जो महत्वाचा लोन आहे, तो महत्वाचा लोन याचा ग्रामस्थ कोणपंचवणी संघाने दिलेला आहे. लोन कोणी दिलाय तर ग्रामस्थ कोणपंचवणी संघाने दिलाय. कोणावरती दिलाय तर याचा जबरदस्त अशा प्रकारच्या भीम संघर्ष वेळे संघावरती दिलाय. म्हणून तर त्यांच्या संघाकडे पहा 16 विरुद्ध 9 म्हणजेच एकूण 1 नव्हे 2 नव्हे तर 7 गुणांची या ठिकाणी आघाडी आहे. आणि 7 गुणांची आघाडी असताना ती आघाडी कमी करून आपला संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने नेण्याकरिता मॅनप्रॉमा भीम संघर्ष वेळे संघाचा साजन खिरके या ठिकाणी मात्र दाखल झाला. त्याचा साजन आपण याच मैदानावरती 2 वर्षापूर्वी संपूर्ण स्पर्धेतील असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता. आदरणीय सन्मान व्हायचा आहे. तर आपल्या देखील ग्रामस्थ क्रीडा मंडळ बोर्ड पंचमी आयोजित केली भव्य दिव्य खुलागट कबड्डी स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. बरोबर अभिजित फुटकच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्यात दिशेत जाऊया. अभिजित फुटकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाते, त्याला प्रत्युत्तर दिले जाते. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई येणार आहे. साजिद शिर्केच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. कंट्रोल असणार आहे.
सुरेख चढाई पाहिली. ठोक दाखवलं जातंय. बोनस प्लस 2 एक सुपर रेड पाहिली ती मात्र साजन शिर्केच्या माध्यमातून कमबॅक चढाई पाहिली. मित्रांनो ज्याने आपल्याला या स्पर्धेकरता या स्पर्धेचा सर्वोच्च पक्कडपट्टू आणि या स्पर्धेचा मालिकवीर, या स्पर्धेचा सर्वोच्च चढाईपट्टू ज्यांच्या सौजन्याने आपल्याला आकर्षक चषक दिले, आदरणीय सन्माननीय मैत्री स्पोर्टचे चालक मालक धनंजय दंगले सह दाखल होतात. सरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेकरता ज्यांनी आकर्षक सन्मानचिन्ह दिलेलं ते मात्र ग्रामीण विकास संघटनेचे आदरणीय सन्माननीय माजी अध्यक्ष विलास कृष्णाजी दांगले सर देखील सरांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. मित्रांनो स्पर्धा घ्यायची बोलले तर आपल्याला प्रत्येक अतिथी देवो भव त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक असे भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून सौजन्य दिले जात आहे. त्यांचं देखील सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. कारण मोठी स्पर्धा असणार आहे. गेली 15 वर्ष हे मंडळ सातत्याने कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा असलेलं मंडळ असणार आहे. मित्रांनो पाहिलं तर या मंडळाच्या माध्यमातून गेले 15 वर्ष या मैदानामध्ये आपण कबड्डीचा थरार पाहतोय. आपण पाहिलं तर अतिशय सुरेख सामने पाहिले. कालच्या गेले 3 दिवस भरपूर असे क्रीडार्थींनी भरपूर प्रेम दिले. आजचा तिसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. कुठला संघ अक्षय पाहिला तर या सामन्यामध्ये अंतिम चषकाच्या दिशेने जाईल याची देखील नोंद घेतली जाईल. या ठिकाणी पाहिलं तर एक जो पहिला सेमीफायनलचा सामना झाला ज्याच्यातून कोंडबा गावातील दुर्गा माता क्रीडा मंडळ कोंडबा हा संघ या ठिकाणी पहिला सेमीफायनलचा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. परंतु ज्यांच्या बरोबर या ठिकाणी अंतिम फेरीचा सामना खेळण्याकरिता चालू सामन्यातील विजयी संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखवलेला आणि ज्यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी लढाई होईल. परंतु त्या अगोदर या ठिकाणी पाहायचं आहे ज्या दुसऱ्या दिवसात सर्वोत्तम खेळून अनेक संघांमध्ये ज्यांनी मात केली होती अशा पद्धतीने या ठिकाणी फार महत्वाच्या क्षणामध्ये या ठिकाणी ही पकड केली जाते आणि त्याच वेळी मात्र टाइम आउट देखील घेतला जातोय. सुंदर पकड झाली आणि चषक पाहतोय जे आपण भव्य दिव्य चषक पाहतोय या स्पर्धेला प्राप्त झालेले ते आदरणीय सन्माननीय मित्रांनो श्री रवींद्रजी तुकारामजी बागवे यांच्या सौजन्याने आपण आकर्षक चषक पाहतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो रोख रक्कम जे प्रथम क्रमांकाचे पारदूचे असणार आहे ते त्यांच्या सौजन्याने झालेलं आहे. ते मात्र आदरणीय सन्माननीय संकेतची सुवार त्या माध्यमातून दिले जात आहे. त्यांचं देखील यांच्या सौजन्याने दिलं त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. मित्रांनो ज्यांनी पहिल्या दिवसाचा मान करेल, दुसऱ्या दिवसाचा मान करेल, तिसऱ्या दिवसाचा मान करेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले सौजन्याने प्राप्त झाले. मित्रांनो पाहिलं तर या स्पर्धेचा मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पारदर्शक प्राप्त झाले ते आदरणीय सन्माननीय आणि ज्योती साई यांच्या सौजन्याने प्राप्त झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. मित्रांनो या स्पर्धेचा पक्कडपट्टू जो कोण असणारा खेळाडू करता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जे बक्षीस प्राप्त झाले आकर्षक फॅन असणारा टेबल फॅन असणारा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आदरणीय सन्माननीय मधुकरजी सावंत सरांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. त्यांच्या सौजन्याने प्राप्त झाले. मित्रांनो पाहिलं तर या स्पर्धेचा चढाईपट्टू जो खेळाडू ठरेल त्यांच्याकरता मित्रांनो आकर्षक फॅन असणार आहे त्याच्याकरता जे संच्या सौजन्याने प्राप्त झाले ते आदरणीय सन्माननीय गणेशजी मांडकर सर पोपीगावचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. मित्रांनो प्रत्येक स्पर्धेला ज्याने या स्पर्धेला चाट लावण्याचं काम केलं सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. खरोखर मित्रांनो ही मोठी स्पर्धा असणार आहे. गेले 15 वर्ष या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. आपण पाहिलं तर भव्य दिव्य ही स्पर्धा पाहतोय. अनेक उपक्रम पाहिले जातात. परंतु पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण जातोय मैदान दिशेने अक्षयच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहिलं तर गुणसंख्या 18-13 अक्षय काय बोलेल या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल ते जाऊया अक्षयच्या दिशेने. परंतु या ठिकाणी आता मला पाहायचं आहे एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला भेटतो. अशा प्रकारचा आज वेळे संघाचा राष्ट्रपतीचा खेळाडू जो मात्र या ठिकाणी पाहायचा आहे. बोनस ऑन नाहीये, बोनस ऑन आहे त्याच उजवा गोलरक्षक सिद्धेशच्या माध्यमातून या ठिकाणी पकड गेली. मित्रांनो पाहिलं तर कोणत्या संघाला सांघिक टॅकल करता आदरणीय सन्माननीय
फुटक सरांकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. प्रत्येक खेळाडूचा खेळ उंचवण्याचं काम केलं जाते फुटक सरांच्या माध्यमातून. त्यांचं देखील अधिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा अनिशच्या माध्यमातून चढाई इंजन आहे, परंतु आपल्या गावची स्पर्धा आहे. गावची स्पर्धा खेळण्याची संधी आहे आणि आता मात्र अनिशला जकडलं जात आहे. एक सागीर टॅकल असणार आहे. काय बोची इंजन असणार आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे. तर ध्येय असणार आहे, होम मैदान आहे, होम क्रीडाची काय खेळण्याची संधी असणार आहे, खेळलं जाते. काय बोची इंजन खेळाडू खेळतोय खेळाडू या ठिकाणी दुखापतग्रस्त आहे, परंतु ज्याला देखील ह्या स्पर्धेचं महत्व माहित आहे. कारण इथे पहिलं तर याच त्यांच्याच संघाने म्हणजे ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोणपंचर संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि ज्याच्या चालू सामना संपायला या ठिकाणी चालू सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. आणि 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना यजमान संघ ग्रामस्थ कोणपंच संघाने 19 तर या ठिकाणी भीम संघाच्या वेळी 14 अशा पद्धतीचा सामना आहे. म्हणजेच 5 मिनिटांचा विचार केला तर 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. सेकंदांचा विचार केला तर 300 सेकंदाचा कालावधी आहे. आणि जर आघाडीचा विचार केला ना तर 5 गुणांची या ठिकाणी आघाडी आहे. म्हणजे प्रति मिनिटामध्ये एक गुण जरी प्राप्त झाला तरी हा वेळ संघ या ठिकाणी सामन्यामध्ये येऊ शकतो. परंतु या ठिकाणी पकडीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला जर का रोखलं गेलं तर या ठिकाणी या सामन्याचं चित्र या ठिकाणी बदलत राहिलं. परंतु अशा प्रसंगी या ठिकाणी पाहिजे आहे. याच साजनी मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलंय. ज्याने केले स्वतःला सिद्ध म्हणून तर तो झाला प्रसिद्ध. अशा प्रकारची प्रसिद्धी प्राप्त करणारा याच खेळाडूने मात्र हीच गुणांची या ठिकाणी कमाई केलेली आहे. संपायला शेवटची 4 मिनिटांचा कालावधी असणार आहे. अभिजित फुटकच्या माध्यमातून चढाई तर अजूनही पाहिलं तर गुणाचं पडतं पाहिलं तर 15 19 4 गुणाची पडत असणार आहे. 4 मिनिटांचा कालावधी असणार आहे. हँड ब्रेक टाकावा लागेल ते मात्र नो डाऊट यजमान संघाला कमबॅक करावं लागेल ते मात्र महत्वाची चढाई रोखली जाते. निश्चितच अतिशय सुरेख टॅकल पाहिला. पुन्हा एकदा पाहिली कमबॅक टॅकल देखील पाहिला. पुन्हा एकदा पाहिलं तर साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही कमबॅक सुपर टॅकल ऑन असताना गुणच मग त्या जखडावं लागणार आहे. पाहिलं तर 4 मिनिटांचा पेक्षा कमी कालावधी असणार आहे. सुरेख चढाई असणार सुपर टॅकल ऑन असताना सुरेख चढाई पाहिलं तर साजन शिर्केच्या माध्यमातून ज्याने फर्स्ट हाफमध्ये चांगला खेळ केला तो साजन शिर्के चढाई करत असणार आहे. ही देखील एमटी घेतली जाते. बरोबर हा सामना संपताच मुलींचा प्रेक्षणीय सामना होणार आहे. याची सर्व क्रीडातील नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चढाई घेणार आहे. संस्कारच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. संकुलच्या माध्यमातून चढाई दिली जाते. निर्णायक चढाई घेणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच 16 19 सामना संपायला शेवटचे 3 मिनिटांचा कालावधी असणार आहे. या ठिकाणी शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी आहे. परंतु मी तर म्हणेन की 3 तिघाडा आणि काम बिघाडा, कारण शेवटची 3 मिनिटे आहेत. 3 गुणाची आघाडी देखील आहेत आणि यजमान संघाचे शेवटचे 3 खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहेत. परंतु अशा प्रसंगी एका संघाला संधी आहे, म्हणजे मी म्हणेन तर दोन्ही संघाला संधी आहे. एका संघाला लोन देण्याची संधी आहे आणि एका संघाला सुपर टॅकल करण्याची संधी आहे. अशा प्रकारचे सुपर टॅकल करून अनेक संघाला आपण जिंकणारा पाहिलेला आहे. अशा प्रकारचा यजमान संघ आज सुपर टॅकल करून हा सामना जिंकणार का याच्याकरिता प्रतिस्पर्धी संघातील चढाई या ठिकाणी रोखली जाईल का हे पाहण्यात असेल. चढाईची चढाई येणार आहे. पुन्हा एकदा 2 अटाची चढाई येणार आहे. लग्नामध्ये या सामन्याचे डिसाईड राहील असणार आहे. अतिशय सुरेख चढाई आहे. लेफ्ट ट्रॅक मध्ये गुणाच्या काय पंचायतीचे जाणे गरजेचं असणार आहे. आक्रमक खेळ देखील दिला जातो का पाहूया. सुरेख चढाई दिली जाईल. साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई दिली जाते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी. एका गुणाची कमाई केली जाते. 100 पुन्हा एकदा पाहिलं तर 2 अटाची चढाई येणार आहे. संकुलच्या माध्यमातून चढाई कमबॅक खेळ करावा लागेल. गणमी कव्हर रचला जातो का पाहूया. तो मात्र भीम संघ वेळ या संघाकडून अतिशय सुरेख चढाई आहे. अतिशय सुरेख टॅकल पाहिला तो मात्र भीम संघ वेळ या संघाकडून. बरोबर 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधी असणार आहे. गुणाचं प्रथम पाहिले तर 18 19 अलॉट दिला जाईल.
याच्यामध्ये कुठली शंका नसणार आहे. 1+2 3 गुणाची कमाई केली. गुणसंख्या पाहिली तर पाहिजे तर मित्र निश्चितच पुन्हा एकदा अडीचच्या माध्यमातून चढाई येणार आहे. कमबॅक खेळ करावा लागेल. 21-19 कमबॅक खेळ करावा लागेल. अतिशय सुरेख टाकायला पाहिला तो मात्र नो डाऊट भीमसंघर्ष वेळी या संघाकडून. सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. गुणसंख्या पाहिली तर 22-19 असणार आहे. अजूनही पाहिलं तर कमबॅक खेळ करावा लागेल. 1 मिनिटाच्या कमी कालावधी असणार आहे. चांगला खेळ पाहिला. दोन्ही सामने देखील अतिशय अटीतटीचे सामने पाहिले. पुन्हा एकदा सुरेख टाकायला पाहिलं. सिद्धेशच्या माध्यमातून तो ग्रामस्थ कोर्टाचा संघ करता पुन्हा एकदा पुन्हा एकदा चढाई येणार आहे. सिद्धेशच्या माध्यमातून चढाई दिली जाते. भीमसंघर्ष वेळी या संघाकडून पाहिला. निश्चितच या सामन्यामध्ये त्यांनी कमबॅक खेळ केला. त्याच्यामध्ये कुठली शंका नंतर आहे. कालच्या देखील पाहिला. महाकाली कुंभारच्या संघामध्ये पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये पलटवार पाहिला होता तो मात्र भीमसंघर्ष वेळी या संघाकडून या सामन्यात देखील पाहिलं. फर्स्ट हाफ मध्ये गुणाची बढ़त होती. सेकंड मध्ये देखील गुणाची बढ़त होती. परंतु या सामन्यामध्ये अंतिम दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं तर मात्र भीमसंघर्ष वेळी या संघ बरोबर दोन्ही संघात इथे थांबायचे आहे.